सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 21 दिवस पूर्ण होत आहेत। या प्रकरणात केवळ 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर 3 आरोपी मात्र अद्याप फरारच आहेत। दुसरा जो गुन्हा आहे तो आहे खंडणीचा, आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हे आरोपी आहेत। वाल्मिक कराड यांना पकडण्यासाठी सीआयडीचं जे पथक आहे ते पथक कामाला लागलेलं आहे। जवळपास 9 पथकं, ज्याच्यामध्ये 150हून जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र वाल्मिक कराड यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांच्याच चौकशा ज्या आहे सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या बीड शहर पोलीस स्टेशन परिसरात आहे, आणि याच बीड शहर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सीआयडीने एक स्वतःचं दालन जे आहे ते स्थापन केलेलं आहे, आणि त्यामध्ये सीआयडीचे जे पोलीस अधीक्षक आहेत सचिन पाटील हे आतमध्ये बसलेले आहेत, आणि अनेक जणांची चौकशी ते करताना आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत 120हून जास्त लोकांच्या जे चौकशी आहेत ते करण्यात आलेले आहेत। विशेष म्हणावं लागेल, 2 दिवसापूर्वीच वाल्मिक कराड यांच्या जी पत्नी आहेत त्यांची चौकशी झाली। त्यानंतर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी झाली। आणि काल जर बघितलं गेलं तर संध्या सोनावणे जे आहेत युतीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची 8 तास जी आहेत चौकशी करण्यात आली। आणि आज जर बघितलं गेलं पुन्हा एकदा सीआयडी कडनं चौकशी सुरू आहे। एक महिला जी आहे त्या महिलेची चौकशी सुरू आहे। दुसरीकडे जर बघितलं तर पोलीस अधीक्षक नवनीत कावल देखील थोड्याच वेळात या सीआयडीच्या कार्यालयात दाखल होणार आहे। त्यामुळे सीआयडी कडून कुठे तपासाचे जे धागेदोरे आहेत ते समोर आले आहेत का, हेही पाहणं आता जिकरीचं ठरणार आहे। विशेष म्हणावं लागेल, देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे जे बंधू आहेत, संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत ते धनंजय देशमुख हे देखील आता सीआयडीच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। नेमकं धनंजय देशमुख हे कशामुळे पोहोचलेत याची अद्याप देखील कसली माहिती नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये धनंजय देशमुख जे आहेत ते बाहेर येतील, आणि त्यानंतर नेमकं कुठल्या कामासाठी आले होते, काय चौकशी झाली होती, किंवा तपासामध्ये कुठली गती आली का, हे आता स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेंसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।